गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। छत्रपती शिवरायांनी राज्यातील सणांमध्ये विघ्न येऊ दिलं नाही। जिथे विघ्न आली तिथेच त्यांचा निपात केला। गणेशोत्सवात विघ्न येऊ नये अशी आमची अपेक्षा। मुख्यमंत्री फडणवीसांची मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। सरकारला 2 दिवसांचा वेळ, याच्या पुढे बोलणार नाही। 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण, आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार। मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। जरांगेंनी गणपती काळातील आंदोलनाबद्दल पुनर्विचार करावा। गणेशोत्सव काळातील तारीख मुंबईकरांसाठी आणि गणेश भक्तांसाठी गैरसोयीची ठरू शकते। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। फडणवीसांना आज आणि उद्या 2 दिवसाची संधी देतो। आरक्षण न दिल्यास तुमचं सरकारही उलथवून टाकू। मनोज जरांगेंची सरकारला थेट धमकी। जरांगेंच्या मागे फडणवीसांचे राजकीय द्वेष्टे। निवडणुका आल्यावर सरकार उलथवण्याची भाषा करा। फडणवीसांना टार्गेट केल्यास भाजप उत्तर देणार। प्रवीण दरेकर यांचा इशारा। छत्रपती शिवरायांचा मावळा कधी कुणाच्या आईबद्दल वाईट बोलणार नाही। मनोज जरांगेंनी केलेल्या आईवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। माझ्या पाठीशी आई अंबाबाई, आई तुळजाभवानी आणि जनतेचा आशीर्वाद, असंही वक्तव्य। जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढावी। फडणवीसांच्या आईंबद्दल अपशब्द काढले तर वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आम्हा 96 कोळी मराठ्यांमध्ये। नितेश राणेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा। आम्ही जरांगे दादा म्हणायचो, मात्र जरांगे कसली औलाद आहे? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा। जरांगेंनी मर्यादेत राहावं, अन्यथा आम्ही सोडणार नाही। प्रवीण दरेकरांचा इशारा। शरद पवारांनी एवढी वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या की नौटंकी सुरू होते। जरांगे सल्ला समजा किंवा इशारा। भाजप आमदार प्रसाद लाड आक्रमक। मनोज जरांगे यांना शेवटची वॉर्निंग, नाहीतर जशास तसं उत्तर देऊ। जरांगेंना कुणीतरी चावी भरतं, त्यानंतर ते बोलतात। आमदार परिणय फुके यांचा जरांगेंना इशारा। फडणवीसांच्या आईंबाबत काही बोललो नाही, पण जर बोललो असेल तर शब्द मागे घेतो। मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू। जरांगेंना कोण पैसे देतं? वेळ आल्यावर नावं जाहीर करणार। लक्ष्मण हाकेंचा इशारा। जरांगेंनी निवडणुकीत श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला। गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका। जरांगेंच्या आंदोलनावर प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत टीका। लक्ष्मण हाकेंकडून राज्यभरात जाऊन चिथावणीखोर वक्तव्य करणं सुरू आहे। रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांच्याकडून हाकेंच्या अटकेची मागणी। मनोज जरांगे आणि माझे मित्रत्वाचे संबंध। मनोज दादांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये। शिंदे सरकारवेळी जरांगेंच्या अनेक मागण्या मान्य केल्या। जरांगेंच्या आंदोलनावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ लक्ष ठेवून ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही रस्त्यावर उतरू। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाळे यांचा इशारा। मनोज जरांगेंना पूर्णपणे पाठिंबा। शांततेच्या मार्गाने मराठ्यांनी मोर्चात सहभागी होण्याचं आमदार विजयसिंह पंडित यांचं आवाहन। आरक्षण घेण्यासाठी जरांगेंनी आता दिल्ली गाठावी। देशाचे पंतप्रधान मोदींसोबत बसून संसदेत कायदा पारित केला पाहिजे। शरद पवारांचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांचा सल्ला। गेवराईत आमदार विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाकेंचे कार्यकर्ते आमनेसामने। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दगडफेक आणि एकमेकांवर चपलाई फेकल्या। माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे। कुणी काड्या बांबू टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही। एकनाथ शिंदेंच्या खात्यावरील नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राहुल गांधी कायम खोटं बोलतात आणि राहुल गांधी खरं बोलत असल्याची स्वप्न आता महाराष्ट्रातील नेत्यांना पडतात। मतचोरीच्या आरोपांनंतर फडणवीसांचा हल्लाबोल। मतचोरी झाली म्हणतात, कुठे झाली मतचोरी? झालेला पराभवही मोठ्या मनानं स्वीकारायचा असतो। मात्र विरोधकांचं खोटं बोल पण रेटून बोल सुरू आहे। अजित पवारांचा निशाणा। जय जवान गोविंद पथक आज राज ठाकरे यांच्या घरी जाणार। पथकाचं अभिनंदन करण्यासाठी राज ठाकरेंकडून आमंत्रण। पथकानं यंदाच्या दहीहंडी उत्सवात 10 थरांची दिली सलामी। डीजेऐवजी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या। नेत्यांनी पैसे न दिल्यास माझी बॅग उघडीच आहे। संजय शिरसाट यांचं मुश्किल वक्तव्य। लुटलेले पैसे शिरसाटांच्या बॅगेत। भ्रष्टाचाराच्या पैशांवर गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश। शिरसाटांच्या डीजेवरील वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। संजय शिरसाटांविरोधात बॅग भरून पुरावे फडणवीसांना देणार। रोहित पवार आक्रमक। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत 12,000 पानांचे बॅग भरून पुरावे आणले। मुंबईतील आक्रमक नेते अमित साटम नवे भाजप मुंबई अध्यक्ष। भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष। मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। निवडणुकीत शेलारांना बाजूला जावं लागतंय, त्यामुळे नक्कीच मुंबई भाजपमध्ये काहीतरी घडतंय। अमित साटम यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांनी महाविकास आघाडी जो सावळा गोंधळ सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावं, मग दुसऱ्यांकडे बघावं। आशिष शेलारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर।
काटिक समाजाला एससी दर्जाचं आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार भाजपच्या कुरेशी समाजाचे नेते हाजी अराफत शेख यांचं वाशिममधील मेळाव्यात वक्तव्य. शरद पवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. पुणे बाजार समितीतील आर्थिक अनियमिततेबाबत पवारांचं पत्र. बाजार समितीतील आर्थिक अनियमिततेची चौकशी व्हावी, शरद पवारांची मागणी. स्वतःच्या मतदारसंघात नाही तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे संशयास्पद. मतचोरीच्या मुद्द्यावरून जयंत पाटील यांची गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्षपणे टीका. नवी मुंबईतील मतदार यादीत 76,000 दुबार नावं असल्याचा काँग्रेसचा आरोप. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावं वगळण्याची काँग्रेसची मागणी. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात मनसेला मोठा धक्का. खेडचे वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. नितेश राणेंसह मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. माझ्या 30 वर्षांच्या निष्ठेचं सर्टिफिकेट मिळालं. भाजपच्या लोकांना भेटलो म्हणून हकालपट्टी केली, पण एक तडीपारी थांबवण्यासाठी नितेश राणेंना भेटलो होतो. राज ठाकरेंच्या भेटीचा प्रयत्न केला पण भेट झाली नाही. हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर भाऊक. मुंबईच्या चेंबूरमध्ये नितेश राणेंकडून वराह पूजन. चेंबूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून वराह जयंतीचा उत्सव साजरा. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. वराहला नितेश राणेंचा चेहरा लावत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पुण्यात सिंहगड रोडच्या उड्डाणपुलावरून मनसे आक्रमक. उड्डाणपूल तयार उद्घाटन करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ, मनसेचा आरोप. पुण्यात गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न. द्वारकाधीश गोशाळेजवळील चिवट्टा सांभाळायला नेणाऱ्या गायीसुद्धा गोरक्षक अडवतात. शेतकऱ्यांना दम दिल्यास याद राखा, खोत यांनी दिला होता इशारा. सदाभाऊ खोत यांनी भाषा आवरावी. हिंदू समाजाचा अपमान केल्यास गोरक्षक खोत यांना धडा शिकवतील, नितेश राणेंचा इशारा. मनसेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरते. पक्षप्रवेशावरून मनसेच्या राजू पाटील यांचा टोला. साताऱ्यात पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी अभियानाचा मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते आज शुभारंभ. अधिकारी नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या अडचणी, समस्या, तक्रारी समजून घेणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरी बाप्पाचं आगमन. 1.5 दिवसाचा बाप्पा नार्वेकर यांच्या घरी होतो विराजमान. हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या रीलनंतर पुण्याचा अथर्व सुदामे ट्रोल. हिंदुत्ववाद्यांकडून अथर्वला धमक्या आणि शिवीगाळ. ट्रोलनंतर व्हिडिओ डिलीट करत अथर्व सुदामेची माफी. अथर्व सुदामेच्या रीलमध्ये चुकीचं काय आहे? रोहित पवारांचा सवाल. मनुवादी प्रवृत्तीनं ट्रोल केल्यानं त्याला रील डिलीट करण्याची वेळ आली. रोहित पवारांचं ट्विट. पालिका प्रभाग रचनेविरोधात मनसे सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. मोठ्या शहरांमध्ये चुकीच्या पद्धतीनं प्रभाग बनवल्याचा मनसेचा आरोप. तज्ज्ञ वकिलांकडून सल्ला घेऊन मनसे याचिका दाखल करणार. ब्रिटिशकालीन एल्फिस्टन ब्रिज पाडण्यासाठी मुहूर्त ठरला. 10 सप्टेंबर नंतर ब्रिज पाडण्यास सुरुवात होणार. स्थानिकांच्या विरोधामुळे पाडकाम थांबवण्यात आले. गणेशोत्सवात चोख बंदोबस्तासाठी 20,000. मुंबई पोलीस तैनात. लालबागच्या राजासाठी 500 पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही लक्ष ठेवलं जाणार. लालबागच्या राजा मंडळाकडून सुरक्षेसाठी चोख व्यवस्था. 250हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात कार्यान्वित. दहिसरमध्ये शिवाजी कॉम्प्लेक्सच्या राजाचं मोठ्या उत्साहात आगमन. या गणेश मंडळाचं 32वं वर्ष गंगा आरती करत स्वागत. खड्डेमय रस्ते प्रवास टाळण्यासाठी मुंबईकरांचा गणेश मूर्तीसोबत मेट्रोनं प्रवास. गणरायाच्या आगमनात विघ्न नको म्हणून मरोळच्या रहिवाशाची शक्कल. जळगावच्या विघ्नहर्ताचा भव्य आगमन सोहळा जल्लोषात संपन्न. 55 वर्षापासून दीक्षितवाडी मित्रमंडळातर्फे केली जाते गणरायाची स्थापना. धुळ्यातील प्रमुख मंडळांनी गणरायाच्या मूर्तीची मिरवणूक काढली. शहरात 694 सार्वजनिक गणेश मंडळांकडून केला जातो गणेशोत्सव साजरा. नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान 1000 टन गुलालाचा वापर होणार. आतापर्यंत 400 टन गुलालाची विक्री. गुलालाच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल. नंदुरबार शहरातील कमला नेहरू कन्या विद्यालयात गणरायाचं आगमन. 7वीच्या विद्यार्थ्यांनी नाचत गात केलं गणरायाचं स्वागत. गणेशोत्सवासाठी कोकणवासीय कोकणाच्या दिशेनं रवाना. अनेक प्रवाशांचं लालपरीला प्राधान्य. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांची पुण्यातील बस स्थानकावर गर्दी. शिवाजीनगर स्वारगेट बस स्थानकावर कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी. गणरायाच्या आगमनाला काही तासच शिल्लक असताना वसई विरारमध्ये खड्डेमय रस्त्यांचं विघ्न कायम. वालीव नाका ते वसई फाटा रस्त्याची बिकट अवस्था. लातूर जिल्ह्यातील 5 आगारातून 200 बस मुंबईला पाठवल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय. गणेशोत्सवात कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार. विविध विभागातील काही बसगाड्या पनवेलमध्ये दाखल. कोकणवासियांसाठी अधिकच्या गाड्या घेऊन जाणार. रायगडमधील पेणच्या वडखळमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. गणेश मूर्ती घेऊन जाताना भाविकांना नाहक त्रास. कोकणातील गणेश भक्तांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी प्रशासनाची खबरदारी. रायगड जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी 10 जनसुविधा केंद्र उभारली.
धुळ्यात गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे रूट मार्च, महत्त्वाच्या मार्गांवरून रूट मार्च. अखेर कल्याण डोंबिवली महापालिकेला ऐन पावसाळ्यात खड्डे बुजवायला मुहूर्त मिळाला. दुर्गाडी चौकात ऐन रहदारीच्या वेळी काम सुरू. जळगाव जिल्हा परिषदेतील 7 महिला आणि 1 पुरुषानं घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. दरम्यान आता बेकायदेशीररित्या लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होणार. हिंगोलीत लाडकी बहीण योजनेचं फेर सर्वेक्षण सुरू. अंगणवाडी सेविकांमार्फत पात्र अपात्र लाडक्या बहिणींचा पुन्हा सर्व्हे. मुंबईतील 12 पूल धोकादायक अवस्थेत. बाप्पाचं आगमन आणि विसर्जन करताना पुलावर रेंगाळू नका, पालिकेच्या सूचना. मुंबईतील 344 पुलांचं झालं स्ट्रक्चरल ऑडिट. ठाण्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोची ट्रायल रन होणार. 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान पहिली ट्रायल रन. क्रेनच्या सहाय्यानं मेट्रो ट्रेनची बोगी मेट्रो लाईनवर चढवण्याचं काम. मुंबईच्या प्रभादेवी इथल्या सेंच्युरी मिल बसस्टॉपजवळ झाडावर चढून बसला मनोरुग्ण तरुण. खाली उतरवण्यासाठी लागले तब्बल 2.5 तास. पुण्यात सिंहगडच्या दरीत अडकलेल्या 7 जणांना रेस्क्यू करण्यात यश. पोलीस वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीमच्या मदतीनं सर्वच जणांना दरीतून सुखरूप. डेंग्यू निर्मूलनासाठी पालिकेची धडक मोहीम. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणं शोधून काढत संबंधितांना नोटीस बजावल्या. पुण्याच्या धर्मादाय रुग्णालयात आता 24 तास समाजसेवक कार्यरत असणार. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना रात्रीच्या वेळीही उपचार मिळावे म्हणून आदेश. राज्यातील नर्सरी, प्ले स्कूल आणि किंडर गार्डनसाठी आता स्वतंत्र कायदा येणार. प्रशिक्षित शिक्षक, बालस्नेही अभ्यासक्रम, सुरक्षेच्या निकषांची स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिंजवडीतील समस्यांकडे प्रामुख्यानं लक्ष घालावं, अन्यथा गणपतीनंतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अनेक संचालकांची दांडी. मोजके संचालकच व्यासपीठावर उपस्थित. जळगाव जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन. नियमित शासन सेवेत समायोजन करण्याची मागणी. गडचिरोलीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेसचं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आंदोलन. घोषणाबाजी करत मागण्यांसाठी केली पूर्तता. रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं धुळ्यात वाहन चालकांना मोठा त्रास. वाहनधारकांना खड्ड्यातून मार्ग काढताना करावी लागते कसरत. इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी भागातील वृद्धेला उपचारासाठी खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ. वृद्धेच्या उपचारासाठी 3 किलोमीटरची पायपीट. खोपोलीचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांना स्वच्छ खोपोली पुरस्कार मिळाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट. प्रत्येक प्रभागातील घाणीचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोलखोल करू, आम आदमी पक्षाचा इशारा. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रांग मार्गावर एकतर्फी उड्डाणपुलाला व्यापाऱ्यांचा विरोध. उड्डाणपुलामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक संपन्न. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील सावरपाडा आणि धनपूर या गावांना जोडणाऱ्या पुलावर नदीचं पाणी. पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्याच्या प्रवाहात बोलेरो गाडी अडकली. नांदेडमध्ये वडिलांनी विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलं. या घटनेत दोघांचे मृत्यू. उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील घटना. आरोपी वडील मारुती सुरने पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात 16 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. मुलीनं प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका केली. जगात आर्थिक स्वार्थासाठी राजकारण सुरू. आपल्यावर कितीही दबाव आला तरी झेलण्याची ताकद वाढवणार. अहमदाबादमधील भाषणात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. विरोधकांना जेलमध्ये राहून सरकार चालवण्याचा पर्याय हवाय. 130व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून अमित शहांची टीका. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून